नाही, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांची या विषयावर अतिशय गंभीरपणे सखोल चर्चा झालेली आहे। मराठा समाजातील आपल्या बंधू भगिनींना, विद्यार्थी विद्यार्थिनींना, तरुण तरुणींना आरक्षणाचा फायदा व्हावा, आरक्षणाच्या माध्यमातून त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटावेत, यासाठी सरकार संवेदनशीलतेने आणि सकारात्मकपणे पाऊल उचलत आहे। भावना मनात फक्त एकच आहे की आत्ता जेव्हा आपण आरक्षण देऊ ते आरक्षण टिकलं पाहिजे, त्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण आरक्षण दिलं। माननीय देवेंद्रजींनी अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलंही, पण दुर्दैवाने जनादेशाचा अवमान करणारं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या दुर्दैवी ती घटना झाली की आरक्षण आपण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवू शकलो नाही। आणि यापासून बोध घेत हे आरक्षण स्थायी स्वरूपाचं असावं, या आरक्षणाच्या माध्यमातून कुठेही भविष्यात धक्का लागता कामा नये किंवा राजकीय नेत्यांच्या संदर्भात हा भाव निर्माण होऊ नये की आरक्षण हे न टिकणारं दिलं जातं। टिकणारं आरक्षण हे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचं या संदर्भातलं एक टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्याचं भूमिका आहे आणि माझा विश्वास आहे की आपण लवकरच ही भूमिका बघू शकाल। 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे। 20-21 अशी तारीख सुद्धा आहे। भाऊ काही वाटतंय का, शक्यता आहे ही जे काय खरंच आहे की नेमकं काय? नाही, तुम्ही आता बघा, मला वाटतं की काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगणं हे जास्त योग्य असतं। अमित देशमुखांनी सवाल केला की मी भाजपमध्ये जाणार आहे, हा चर्चा कोणी उठवल्या, कुठल्या आधारावर उठवल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नाही, मला वाटतं त्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली, मला आनंद झाला की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पण अफवा उडण्याच्या मागे कारण काय आहे तर साधं कारण आहे, आज काँग्रेसमध्ये कोणीही राहण्यासाठी तयार नाही असं वातावरण एकूण दिसतं आहे। आणि काँग्रेसची जी भूमिका आहे, ज्या काँग्रेसचे सर्वोच्च नेते, ज्यांना काँग्रेसचा कार्यकर्ता आपला सर्वोच्च नेता मानतात, ते सन्माननीय राहुल गांधीजी पत्रकार परिषदेमध्ये जाती विचारतात, मणिपूरमध्ये भारतमातेचा मृत्यू झाला असं सांगतात। आता असं वक्तव्य करणाऱ्या नेत्याचा झेंडा हाती घ्यायचा का? देशाचे 2 तुकडे झालेच पाहिजे असं म्हणणाऱ्याला मांडीला मांडी लावून मांडीवर घेऊन बसतात, तर अशा नेत्याचं काम करायचं का असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनात आहे। मोठे नेते आले तर साधारणतः बातमी होते, पण खालच्या स्तरावर ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन राष्ट्रभक्ती, देशभक्ती, जनसेवा आणि विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींचा जो या देशाला विश्वगौरव बनवण्याचा संकल्प आहे, आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प आहे, त्यामध्ये आपला वाटा उचलत आहे। आपणही बघितलं असेल, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, मी एक मोठी अशी यादी सांगू शकतो की त्यांनी काँग्रेसमध्ये भ्रमनिरास झाला आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन, म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब माझे चांगले मित्र आहे, आज जेव्हा ते भारतीय जनता पार्टीचा विचार मांडतात तेव्हा आम्हालाही आनंद होतो की भारतीय जनता पार्टी ही खरंच भारतीय जनतेची पार्टी झाली आहे आणि या पार्टीमध्ये BJP म्हणजे बहुत ज़्यादा प्यार अशा भावनेने कार्यकर्ते एकमेकाशी वागतात, एकमेकाशी संपर्क संवाद करतात। आणि काँग्रेसमध्ये आपण बघितलं असेल 4 दिशेला 4 तोंड ही आत्ता त्यांची अवस्था आहे आणि या अवस्थेत असं वातावरण संशयास्पद होणं आणि मग या वातावरणातून आपल्याला खंत व्यक्त करायला लागणं हे आश्चर्यजनक नाही तर हे स्वाभाविक आहे। काँग्रेसच्या बैठकीमध्ये अनेक आमदार अनुपस्थित होते,
म्हणजे चर्चा आहे ते सगळे भाजपला जातील अशी चर्चा आहे. नाही, पुढे पाहिलं पाहिजे. जे आज देशात वातावरण आहे, अनेक मोठे मोठे नेते काँग्रेसचे हे भाजपच्या संपर्कात आहे. त्यांना इच्छा आहे की भाजपमध्ये यावं. आणि आपण स्वतः बघत आहात की नरेंद्र मोदीजी एक दिव्यदृष्टी, दूरदृष्टी, आणि ज्यांच्या दिव्य दृष्टीतून, दूरदृष्टीतून ज्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये हे प्रश्न कदापिही सुटू शकत नाही असं वाटायचं, ते प्रश्न सहजासहजी सुटत आहे. तर साधारणतः खूप लोक आहेत. आता नावं सांगणं हे औचित्यभंग होईल, शिष्टाचाराचा भंग होईल, पण खूप लोक महाराष्ट्रातही आणि महाराष्ट्राच्या बाहेरही. माधव भंडारींच्या मुलांनी असं म्हटलं काय, ज्यांना काही नाही मिळालं अशापैकी माधव भंडारी एक नेते आहे भाजपचे, त्यांनी खंत व्यक्त केली कुठेतरी का त्यांना आयुष्यभर भाजपसाठी केलं पण त्यांना काही नाही. आता ह्याचा साक्षीदार तर मी सुद्धा आहे की अतिशय भारतीय जनता पार्टीचा अतिशय उत्तम कार्यकर्त्यापैकी आदरणीय माधव भंडारीजी आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यापैकी माधव भंडारीजी आहे. पण योग्य क्षण येईल असा माझा आजही विश्वास आहे. राज्यसभेमध्ये आता ज्या काही उमेदवारी दाखल आहे त्यामध्ये सर्वात कोट्याधीश उमेदवार म्हणून जे आहे प्रफुल्ल पटेलच आहे. त्यांची संपत्ती जी आहे 250 कोटीच्या घरात. नाही, ठीक आहे, ते पण ठीक आहे. आज कोट्याधीश थोडी झाली आहे ना, जन्मजात आहे. म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं जे उद्योगशीलता आहे तर त्यातून ते श्रीमंत आहे. ते काही काल कोट्याधीश झाले असं म्हणणं योग्य नाही आहे. काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना जे होते देवेंद्रजींनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरेंसाठी आता आमचे दारा बंद झालेले आहेत, त्यांचे दारा त्यांनी बंद केलेले आहेत. ज्या पद्धतीने ते वागले, नाही, मग आता माझ्याकडून काय शिक्कामोर्तब करून घ्यायचं आहे का? देवेंद्रजी आमचे नेते आहे, ते सांगतील ते खरं समजून पुढे जायचं. जे काही त्यांनी वागलं ते अत्यंत व्यवहारिक वागले आणि मन दुखावणारे ते सगळे. म्हणूनच म्हणतो, देवेंद्रजींनी भूमिका पक्षाची स्पष्ट केली आहे. देवेंद्रजी जेव्हा बोलतात तेव्हा ती पक्षाचीच भूमिका असते, ती व्यक्तिगत भूमिका नाही. जेव्हा देवेंद्रजी काही एखादं वाक्य, एखादी माहिती आपल्याला सांगत असेल तर ती आमच्या सर्वांचीच भूमिका असं सांगितलं पाहिजे. आज FDCMला 50 वर्ष पूर्ण होते आहे. FDCMला पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. 50 वर्षे FDCM जेव्हा पूर्ण करत आहे तेव्हा एकदा त्या संदर्भामध्ये चर्चा व्हावी, चिंतन व्हावं, पुढचा मार्ग, उद्दिष्ट, लक्ष निश्चित व्हावं. आम्ही आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अशा पद्धतीने याला जोडायचा विषय आम्ही केला आहे की आम्ही वन विभागाशी वनउपज असेल यावर आम्हाला उद्योग उभे करता यावे. आत्ता आम्ही पहिला प्रयोग चंद्रपूरमध्ये करतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे की प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा जेव्हा झाली तेव्हा महाराष्ट्राचं नाव गौरवाने घेतलं गेलं. कारण तिथं असणारे गर्भगृहाच्या महाद्वारापासून सर्व दरवाजे किंवा ज्यासाठी लाकूड लागतं याला आम्ही आमच्या FDCMमधून हे लाकूड दिलं आहे. आज आपण नवीन संसद भवनात जातो, पण संसद भवनाचेही दरवाजे हे आमचे आहे. आमचे म्हणजे महाराष्ट्राचे आहे. आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत खासदार कुठचाही असो, जाना तो महाराष्ट्र के दरवाजे से पडेगा. यावर्षी आम्ही सर्वात हायेस्ट डिव्हिडंड महाराष्ट्र सरकारला देतो आहे. आमचा विचार असा आहे की आज आम्ही हायेस्ट देतो आहे, पण हाही आम्हाला 50 पट डिव्हिडंड करता येईल का याचा आम्ही विचार करतो आहे. आणि मग त्या दृष्टीने 50 वर्ष जेव्हा पूर्ण झाले तेव्हा सिंहावलोकन झालं पाहिजे की आमच्या उणिवा काय आहे, आम्हाला उत्तमातलं उत्तम काय काम करता येईल. आज महाराष्ट्र हिरवा कंच करण्यामध्ये आम्हाला निश्चितपणे देशात मोठं यश आलं. 2550 स्क्वेअर किलोमीटरनी आमचं ग्रीन कवर वाढलं. 104 स्क्वेअर किलोमीटरनी आमचं मँग्रोव्ह वाढलं, ज्याचा केंद्र सरकारने गौरव केला. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ही मूल्यांकन करणारी भारत सरकारची संस्था आहे. त्यांनी महाराष्ट्राला ग्रीन कवर वाढवण्यामध्ये देशात नंबर 1 दिला. पण इथं थांबता येणार नाही. अजून महाराष्ट्रामध्ये खूप काम करायचं आहे. आणि यामध्ये FDCMचं काय योगदान असेल. आज गोरेवाडा सफारी आम्ही करतो आहे, यामध्ये आफ्रिकन सफारी अपेक्षित आहे, त्याचा वेग वाढवणं. चंद्रपूरमध्ये आम्ही ताडोबा सफारी करतो आहे, ज्यामध्ये साधारणतः सिंगापूरचा आर्किटेक्ट लावण्यात आला आहे.
आणि ज्याच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड म्हणजे एखादा वन्यप्रेमी आगा आज वन्यजीवप्रेमी आगा वन्य प्राणीप्रेमी आगा तर गोरेवाड्यामध्ये त्या आफ्रिकन सफारी बघता येईल, आफ्रिकेचे प्राणी बघता येईल आणि तिथून चंद्रपूरमध्ये येऊन ताडोबा फिरल्यानंतर त्यागा ताडोबा सफारीमध्ये आपण जे सिंगापूरच्या आर्किटेक्टच्या माध्यमातून करतो आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण महत्त्वाच्या करतो आहे. कारण आफ्रिकेचे प्राणी इथं बघेल आणि न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे जे काही प्राणी आहे ते चंद्रपूरमध्ये बघता येईल. असं एक टुरिस्ट सर्किट हे पूर्ण नागपूर रिजनमध्ये व्हावं. आणि आत्ता आमचे काही विश्रामगृह आहे किंवा आमचे काही रिसॉर्ट्स आहे, पण त्या रिसॉर्ट्सची अवस्थाही काही फार चांगली नाही आहे. त्याचाही प्लॅन आम्ही तयार करतो आहे, ज्याच्या संदर्भामध्ये 1, 2, 3ला आम्ही चंद्रपूरमध्ये एक मोठं ताडोबा उत्सव साजरा करतो आहे, ज्याच्यामध्ये आम्ही याचाही विचार करतो आहे की आम्ही PPP मॉडेलमध्ये BOT मॉडेलमध्ये किंवा आमच्या FDCMचे स्वतःचे जे रिसॉर्ट्स आहे याला ब्रँड केला पाहिजे, उत्तमातला उत्तम ब्रँड, टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. आमच्याकडे असणारी ही जी वनसंपत्ती आहे किंवा पर्यटन क्षेत्र आमच्याकडे आहे, इको टुरिझमचं क्षेत्र आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर याला शोकेस कसं करता येईल या दृष्टीने 1, 2, 3ला आम्ही विचार करतो आहे. आणि 1, 2, 3ला हा जेव्हा उत्सव होईल तेव्हा मला विश्वास आहे की आम्हाला अजून वेगाने या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यामध्ये एक दिशा प्राप्त होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.